पोलीस स्टेशनचं ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली तर यानंतर थेट जाऊयात पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। परीक्षेतल्या गुणांसंदर्भात विद्यार्थी हे आक्रमक झालेत आणि त्यांचं सध्या आंदोलन हे पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी आता मुख्य इमारतीत अर्थात गेट चढून पोलिसांना ढकलून सगळे आतमध्ये आलेले आहेत। पोलिसांना ढकलून सगळे आतमध्ये आलेले आहेत। पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जर आपण बघितलं तर हे पोलिसांना ढकलून सगळे आतमध्ये आलेले आहेत आणि मुख्य इमारतीसमोर नेमकं काय खाली यावं, प्रश्नांची उत्तरं द्यावी। आम्ही थांबले अर्धा तास आम्ही वेळ बघितली, खाली आले नाही, त्यामुळे आता मुलांचा रोष आहे। पोलिसांनी तुम्हाला रोखलं होतं, तिथं विनंती केली होती की थांबा, तुम्ही गेट सोडून पोलिसांनी आम्हाला विनंती केली की 10 मिनिटांमध्ये कुलगुरू खाली येत आहेत, ते आले नाहीत म्हणून आम्ही बॅरिकेड तोडून आतमध्ये आलेलो आहे। तुमची मागणी काय, का तुम्ही आंदोलन करता इथं? आज 20,000 विद्यार्थी जर नापास झाले, त्यांचं वर्ष वाया गेलं तर ते गुन्हेगारीकडे जातील, त्यांचं वंचित होईल, शिक्षणापासून ते वंचित राहतील, त्यांना रेग्युलर करा, त्यांना शिकू द्या, ही आमची मागणी आहे। आता आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी मागणी करतायत की त्यांना री एक्झाम आणि दुसरी मागणी सुद्धा आहे, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या। पोलिसांना ढकलून तुम्ही आम्हाला विद्यार्थी आहात, आम्हाला युनिव्हर्सिटीला आम्हाला एवढंच म्हणणं की आम्हाला कॅरी ऑन पाहिजे। 2019च्या बॅचला आम्हाला अन्याय नाही पाहिजे। 2024ला जे रूल्स पडतात ते आम्हाला पण रूल लागू झाले पाहिजे आणि 2022ला मुलींकडे जाऊयात। ताई, तुम्ही सगळे आतमध्ये आलात, काय म्हणणं काय तुमचं? इग्नोर केला आहे आणि काहीच काय देत नाहीये, सगळीकडे रूल्स आहेत, मेन्शन केलेत पण तरी नाही। या संदर्भातली मागणी तुम्ही कुलगुरूंकडे केली होती का? आम्हाला फक्त कॅरी ऑन मिळायला पाहिजे, बाकी काही माहित नाही, आम्हाला फक्त कॅरी ऑन मिळायला पाहिजे। 8 तारखेला आम्ही आलो पण महात्मा गांधीजींच्या मार्गाने, ते आम्हाला टाइम मागितलं, आम्ही त्यांना टाइम दिला पण त्यांनी अजून आम्हाला निर्णय दिलेला नाहीये, त्यामुळे आज आम्ही परत आलोय आमची मागणी मागायला आणि जोपर्यंत देत नाहीत आम्ही हलणार नाहीये। आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी मुली या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीने थेट बाहेर बसलेले होते, मात्र गेटवरून चढून हे सगळे विद्यार्थी आतमध्ये आलेले आहेत। तुमचं म्हणणं काय आहे, काय मागणी तुम्ही प्रामुख्याने करताय? तुम्ही ज्या पद्धतीने पोलिसांनी तुम्हाला रोखून धरलं होतं तिथं तुम्ही आतमध्ये आलात पळत सगळे। आम्हाला फक्त एकच सांगायचंय की जर का तुम्ही रिझल्ट मध्ये काही चेंजेस नसेल केलात किंवा प्रामाणिक असाल तर गेटवरती पोलिसांना ठेवायची काही गरज नव्हती। आम्ही फक्त आमची मागणी करतोय ती पूर्ण करा, बस। जर आपण बघितलं तर काँग्रेसचे सगळे युवा पदाधिकारी NUCIचे ते देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। का तुम्ही अशा पद्धतीने तर आपण त्यांना इथं रोखलं होतं, पोलीस होते, काय नेमकं झालं, का हे विद्यार्थी आता कॅरी ऑनची मागणी आहे, त्या संदर्भाने माननीय कुलगुरू साहेब यांची विषय चालू आहे, आंदोलन करताना आपण बघतोय। तू विद्यार्थी अशा पद्धतीने आंदोलन करतायत, पोलिसांचं ऐकत नाही, पोलिसांचं म्हणणं आहे। सर, जसं बघितलं गेलं ना, आम्ही आमचा हक्कच मागतोय। टेररिस्ट सारखं आम्हाला ट्रीट करून मिलिटरी आमच्या मागे पळवण्यात हक्क नाहीये सर। पोलिसांनी तुम्हाला सांगितलं होतं की कुलगुरू खाली येतील, त्यांना तुमची एक समिती आहे 5 जणांची। कुलगुरूंनी आम्हाला 10 मिनिटाचा टाइम दिला होता, आम्ही 10 मिनिटं शांतीत बसलो होतो, पण आमचं त्यांनी ऐकलं नाही, ते खाली आले नाही, शेवट आम्ही ते तोडून इथे आलोय। जर इथं जर 10 मिनिटं आले तर आम्ही हे तोडून पण मध्ये जाऊ शकतो, आम्हाला मध्ये जायला पण वेळ लागणार नाहीये। बरं, आतमध्ये जाण्याचा हे सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न होतोय। मुख्य इमारतीच्या समोर हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत आणि कुलगुरूंना खाली यावं अशी त्यांची मागणी आणि त्यांचे सगळे जे मागण्या आहेत ते मान्य करावेत अशी म्हणणं आहे। एवढे सगळे विद्यार्थी इथं येत आहेत, काय येत नाही, काय म्हणणं काय थांबवलं जातंय? आम्हाला कॅरी ऑन पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत। माझं एक सब्जेक्ट मध्ये ग्रेस दिला नाही यांनी, फक्त एका सब्जेक्ट मध्ये मला माझं वर्ष वाया घालवायचं नाहीये। हीच परिस्थिती आहे सगळीकडे, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये नाही, आम्ही तर खरं म्हणजे यांच्यासाठी आलोय, कारण ही जी वेळ यांच्यावर आहे ना ती पुढे आमच्यावर येऊ नये म्हणून यांच्यासाठी आम्ही आलेलो आहे। आज जी यांच्यावरती वेळ आली ना ती आमच्यावरती नाही यावं म्हणून, आणि यांना न्याय हा मिळालाच पाहिजे। म्हणजे अशा पद्धतीने सगळे विद्यार्थी एकत्र आलेत। कुठले सेक्शनचे विद्यार्थी आहात, कुठल्या डिपार्टमेंटचे?
खूप सगळ्याच डिपार्टमेंटचे आहेत आणि खूप लांब पासून विद्यार्थी आलेत, नाशिकवरून पण आलेले आहेत. का तर फक्त कॅरी ऑनसाठी, का तर फक्त एका सब्जेक्टसाठी त्यांचं पूर्ण वर्ष वाया जाऊ नये म्हणून. कारण घरी बसून काही उपयोग नाहीये. जर कॅरी ऑन भेटलं तर मग ते एक चान्स भेटेल, ती सुधरू शकतात गोष्टी त्याच्यामुळे. अर्थात जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी कुठेतरी आक्रमक झालेले आहेत. री एक्झाम आणि त्यांना एक चान्स मिळावा. काही रिझल्ट मध्ये चुका देखील झालेल्या आहेत विद्यापीठाकडून, असं त्यांचं म्हणणं आहे. मी थोडंसं मागे जाण्याचा प्रयत्न करतो, कारण हे विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि पोलिसांनी त्यांना रोखून धरलेलं होतं. आणि आता जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी काहीचे आक्रमक झालेले होते. पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांना इथं रोखून धरलेलं आहे आणि कुलगुरूंनी खाली यावं अशी मागणी ते या ठिकाणी करतायत. हा दादा, कुठून आलाय, काय म्हणणं तुझं? सर, मी वाघोलीवरून आलेलो आहे, JSPM कॉलेजमधनं. सर, मी तुम्हाला सांगतो, हे पूर्ण युनिव्हर्सिटी काहीच लक्ष देत नाहीये. तुम्हाला सांगतो, पेपर चालू व्हायच्या 1 ते 2 तास आधी टेलिग्रामवर पेपर येतो. ज्यांनी पेपर पाहिला ते पास होतात आणि ज्यांनी अभ्यास करून जात आहेत तरी त्यांना वारंवार टीटी लागते. त्यांच्यासाठी एक, आता समजा माझा एक विषय राहिलाय, मग एक विषयासाठी मला पूर्ण वर्षभर बसावं लागतं. त्याच्यासाठी युनिव्हर्सिटीने थोडंसं, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचा हेच प्रश्न आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण बघतोय मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या मुख्यद्वारासमोर हे जमलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आता कुलगुरूंनी खाली यावं आणि त्यांची मागणी जी आहे ते ऐकून घ्यावी. कारण ज्या पद्धतीने री एक्झाम आणि त्याचबरोबर त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. अन्यथा या सगळ्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता कुलगुरू केव्हा खाली येतात ते वाट बघतायत. अन्यथा पुन्हा एकदा वर जाण्याचा देखील प्रयत्न हे सगळे विद्यार्थी करू शकतात. आणि त्यासाठी जिथं आपण बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त या विद्यापीठाच्या कुलगुरू जिथं बसतात त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळे विद्यार्थी आता आक्रमक होत या ठिकाणी विद्यापीठाच्या मुख्यद्वारावर आंदोलन करताना दिसत आहेत. होय, बरोबर आहे मिकी. त्यामुळे हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी री एक्झामच्या मागणीसाठी इथे एकवटलेत. विद्यापीठाच्या प्रशासनाकडून त्यांना काही उत्तर देण्यात आलं आहे का? त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? अगदी आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू, कारण काही लोक या ठिकाणी कोऑर्डिनेट करतायत, कुलगुरूंना सातत्याने संपर्क साधायचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांना कुठलंही उत्तर येत नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने हे विद्यार्थी चिडतायत, नाराज होत आहेत. नेमकं काय कुलगुरूंशी तुमचं बोलणं झालंय का? काय म्हणणं आहे? कुलगुरूंशी आमचं बोलणं झालं होतं. आम्ही 8 तारखेला पण त्यांना येऊन भेटून गेलो होतो. त्यांना आम्ही सांगितलं होतं की मुलांचं 1 वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना तुम्ही री एक्झामसाठी एक चान्स दिला पाहिजे. तो चान्स काही विद्यापीठाकडून आम्हाला मिळत नाहीये. 2019 पॅटर्नची जी एक्झाम आहे आता ती सगळी मुलं 2024 पॅटर्नला कन्वर्ट होत आहेत. 19 to 24 मध्ये कन्वर्ट होताना सिलेबस वेगळा आहे, मार्किंगची स्कीम वेगळी आहे, एक्झाम वेगळ्या पद्धतीने होत आहेत. तर या सगळ्यांमध्ये मुलांना अडचणी येऊ नये म्हणून आम्ही, प्रशासनाने वेळ मागितली असं काय म्हणलंय तुम्हाला? तुम्ही थेट आंदोलन करताय, अशा पद्धतीने आतमध्ये घुसताय? आम्ही 8 तारखेला जेव्हा आलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला 4 दिवसाचा वेळ द्या, आम्ही तुम्हाला 12 तारखेला निरोप देतो. आज 14 तारीख आहे, 6 दिवस झालेले आहेत. आम्ही थांबलो होतो. आज त्यांना सांगितलं होतं आम्ही 14 तारखेला येणार आहे. आम्ही त्यांना मेसेज करतोय, विचारतोय काय अपडेट येतं, ते काही अपडेट द्यायला तयार नाहीये. आता तुम्ही जी एक समिती वर जाणार आहे का काय, म्हणजे पुढे सगळं काय दिशा आहे? मागच्या वेळेला पण त्यांनी समितीला वर बोलवलं आणि आम्ही सांगतो तुम्हाला 2 दिवसाचा वेळ द्या एवढंच सांगितलं, पण त्याच्यानंतर त्यांनी काहीच निर्णय दिला नाही. म्हणूनच सगळी मुलं इथे आलेली. तुमचं म्हणणं काय? कितव्यांदा आंदोलन करताय? आज आपण 7व्यांदा इथं येतोय. त्यांना आपण वेळ दिली होती की तुम्ही आम्हाला रितसर तुम्ही करून द्या, नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागेल. आणि त्यांनी ती रेषा ओलांडलेली आहे. आम्ही शांतते पद्धतीने तिथं थांबत होतो, कुलगुरूंना भेटण्यासाठी आपण बोलवत होतो. त्यामुळे आम्हाला आतमध्ये येण्याची गरज पडली. आता पुढे काय? आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे काय? म्हणजे अर्थात जर बघितलं तर हे विद्यार्थ्यांचा तसाच प्रयत्न दिसतोय, तुम्ही आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न होता. हा दादा, नाही, मागच्या वेळेस आमचं एक शिष्टमंडळ आतमध्ये गेलतं, पण त्यावेळेस बाकीच्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की हे वरतीच मॅनेज झालेत. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा गैरसमज होतोय. कुलगुरूंनी खाली येऊन इथं आमचा गैरसमज दूर करावा. विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने आंदोलन म्हणजे थेट आतमध्ये यावं, पोलिसांचं ऐकलं पाहिजे होतं असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसाचं म्हणणं होतं तर हे विद्यार्थी आहेत, कोणते गुंडे नाहीत की पोलीस प्रशासन लावायला. विद्यार्थी आहेत ना, तर विद्यार्थ्याप्रमाणे त्यांना ट्रीट केलं पाहिजे होतं. अशी काही गोष्ट नाहीये की हे गुंड आहेत, पोलीस प्रशासन आलं पाहिजे इथं. काय तुम्ही प्रशासनाची बोलायचा प्रयत्न करताय का? कुलगुरू कोण खाली यायला तयार आहे, काय म्हणणं आहे? आम्ही लास्ट टाइम पण जाऊन भेटलो होतो. त्यांनी इतकं लाईटली त्या गोष्टी घेतल्या जसं की एवढ्या मुलांचा मेंटल स्ट्रेस काहीच नाही, त्यांना त्यांच्या खुर्चीशी महत्व आहे तर तेवढं बघितलंय त्यांनी आणि काही रिस्पॉन्स दिला नाही. आता परत त्यांनी यायला पाहिजे होतं, खाली बोलायला पाहिजे होतं, कन्व्हर्सेशन वन ऑन वन होतं ना. तर आमच्यासाठी या गोष्टी बसल्या, त्या खुर्चीवर ते लोक आमच्यासाठी बसलेत. आमचं काम का नाही करत ते, आमच्या गोष्टी का नाही ऐकून घेते ते? आपण बघतोय म्हणजे अर्थात तुम्ही
सातत्याने बोलायचा प्रयत्न करताय, काय म्हणतात कुलगुरू? कडनं आम्हाला सांगणार येत आहे की आता त्यांची व्हीसी सुरू आहे आणि व्हीसी सुरू असल्याने त्यानंतर ते खाली येतील. आता एवढी कोणती महत्वाची व्हीसी त्याचंच आम्हाला उत्तर पाहिजे. पण आता तुमच्या भूमिका काय आंदोलनाची? आता तुम्ही इथंच बसणार आहात, काय पुढची दिशा काय? आम्ही थांबू अजून आक्रमकपणे, जर त्याच्या खाली जर नाही आला अजून आक्रमकपणे आम्ही वरती जाऊ. मग जर आपण बघितलं तर सातत्याने या संदर्भात जवळपास 7 वेळा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, मात्र विद्यापीठाकडून कुठलाही उत्तर यासाठी आलं नाही आणि त्यामुळं आज एवढ्या मोठ्या संख्येने हे सगळे विद्यार्थी इथं आंदोलनासाठी जमलेले आहेत. हा, एक मुद्दा असा आहे, आज पोलीस प्रशासन लावलेलं आहे इथं, पण उद्या जर हेच मुलं जर शिक्षणापासून वंचित राहिले तर गुंड प्रवृत्तीकडे पण हेच वळणार ना. शिक्षण सगळ्यांचा हक्क आहे ना, मग त्याच्यासाठी जर एक गरज पूर्ण केली तर काही होईल का? तर त्याच्यासाठी कुलगुरूंनी खाली येऊन आमचे प्रश्न सोडवत, हीच माझी विनंती आहे कुलगुरूंची. अर्थात ते कुलगुरूंना या ठिकाणी विनंती करतायत की त्यांनी त्यांची प्रश्न सोडावीत. अर्थात इथं जर आपण बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, आणखीन देखील वाढवला जातोय, कारण ज्या पद्धतीने हे विद्यार्थी काहीसे आक्रमक देखील होत आहेत, कारण गेट ढकलून सगळे बॅरिकेड ढकलून ते आतमध्ये आलेले आहेत. जोपर्यंत कुलगुरू त्यांचं ऐकत नाहीत, त्यांचे मागणे आहेत ते मान्य होत नाहीत, अशाच पद्धतीने त्यांचं आंदोलन सुरू राहील, त्यांचं असं म्हणणं आहे. आणि मुख्य द्वारासमोर जिथं कुलगुरू सध्या उपस्थित आहेत असं सांगितलं जातंय की त्यांची व्हीसी सुरू आहे, व्हीसी संपल्यानंतर ते भेटतील असं सांगितलं जातंय. मात्र हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत आणि अशा पद्धतीने जोरदार आंदोलन करतायत. व्हीसी सुरू आहे, किती वेळ लागेल काय म्हणतायत कुलगुरू? अजून त्यांनी काहीच आम्हाला सांगितलेलं नाहीये. ते आम्हाला म्हणतात की तुम्ही शिष्टमंडळ घेऊन वरती या. आम्ही ऑलरेडी 3 ते 4 वेळा शिष्टमंडळ घेऊन वरती गेलेलो आहे. आम्हाला फक्त एवढंच सांगितलं गेलंय की आम्ही सांगतो, आम्ही तुम्हाला निरोप देतो. आम्ही 6 दिवस झाला अजून पण त्यांची वाटच पाहतो या गोष्टींसाठी. बरं, आता कुठलं, आता तुम्ही वर जाणार आहात, बोलणार आहात, डिस्कस करणार आहात त्यांच्याबरोबर, का अशा पद्धतीने आंदोलन सुरू राहणार आहे? नाही, विद्यार्थ्यांची मागणी आहे की त्यांनी फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी यावं आणि याच्यावरती काय डिसिजन आहे ते मुलांना सांगावं, म्हणजे मग मुलं पण घरी जायला मोकळी झाली. मग कुलगुरूंनीच खाली यावं. तुम्ही एक शिष्टमंडळ वर 5 जणांचं जर गेलं तर त्यांना बोलता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही ऑलरेडी 5 ते 6 वेळा जाऊन आलेलो आहे. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं आम्ही निरोप देतो. आम्ही जेव्हा या गोष्टी येऊन खाली विद्यार्थी प्रतिनिधींना सांगतोय त्यावेळेला ते आमचं एकदा ऐकतील, दोनदा ऐकतील, पण अल्टिमेटली आता ही 5वी-6वी वेळ असताना त्यांना सुद्धा काय नक्की चाललंय हे कळणं महत्वाचं आहे. सातत्याने पुणे विद्यापीठातील हे विद्यार्थ्यांना आंदोलन करावी लागत आहेत. 7 वेळा त्यांनी कुलगुरूंशी या संदर्भात चर्चा केलेली आहे, किंबहुना प्रशासनाची चर्चा केलेली आहे विद्यापीठ, मात्र कुठलंही दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळं आज शेवटी त्यांना या आंदोलनाचं पवित्र या ठिकाणी उचलावं लागलंय आणि पोलीस या ठिकाणी असताना देखील ते आतमध्ये आलेले आहेत. मुख्य इमारतीच्या समोर हे सगळे विद्यार्थी अशा पद्धतीने त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत त्यांचं कुलगुरू खाली येऊन ऐकत नाहीत तोपर्यंत अशाच पद्धतीने ते त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहणार आहेत. अगदी मिकी, आता जी माहिती आपल्या समोर येते, जी विद्यार्थ्यांनी दिली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत 6 ते 7 वेळेला आम्ही कुलगुरूंशी तिथल्या व्यवस्थापनासोबत बोलायचा प्रयत्न केला. या 6 ते 7 वेळेला काय काय उत्तरं देण्यात आली आहेत या विद्यार्थ्यांना की ज्यामुळे त्यांना आता इतका आक्रमक पवित्रा घ्यावा लागलाय? अगदी, म्हणजे तुम्ही एवढ्यांदा तुम्ही जेव्हा विद्यार्थी कुलगुरूंशी बोलायला जाता काय म्हणतात ते, का ते तुमचं ऐकलं जात नाहीये? काहीच ऐकत नाही, ऐकतच नाही काही. का नाही ऐकत, काय म्हणणं आहे? आता ते बोलतच नाही तर आम्हाला कसं कळणार त्यांचं काय म्हणणं आहे? आपण त्यांच्या काही जे मुख्य लोक आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू या ठिकाणी. आता सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं तर ताई, आपण तुम्ही याच्या अगोदर कुलगुरूंना भेटायला गेला होता तेव्हा त्यांनी काय सांगितलं, काय ऐकलं जात नाही तुमचं? ते म्हटले होते की एवढा काय मोठा प्रश्न नाहीये 2024 मधून 2019 मध्ये जाऊन सगळं अडॅप्ट करण्याचं, तर ह्या गोष्टी ते म्हटले होते आणि ते म्हटले होते आम्ही बघू ते नक्की हे काही गोष्टी आहे. आणि त्यांनी सरळ म्हटलं होतं ह्या गोष्टी आमच्या हातात नाही, मी या डिसिजन घेऊ शकत नाही असं ते म्हटले होते. पण स्टील आम्ही सांगितलं होतं. नंतर आम्ही स्वतः व्हीसीचे हँडबुक्स वगैरे वाचले, ते आमच्यासाठी करू शकतात, ते सगळ्या गोष्टी त्यांच्याच हातात आहे. पण ते असे जे बोलले होते ना की आमच्या हातात नाही, ते कसं कोणाच्या हातात आहे? मग नेमकं कोणाच्या हातात आहे? गेल्या वेळेस जेव्हा कुलगुरूंना भेटायला गेलते तेव्हा तू होता तिथं? हो, मी स्वतः होतो. त्यावेळेला त्यांनी शब्द दिला होता आपण री एक्झाम किंवा सप्लिमेंटरी एक्झाम सारखा आपण आता लवकरच करणार आहोत. आमची एवढीच मागणी आहे. आम्ही विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा तुम्ही खाली या, तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा. विद्यार्थी संभ्रमामध्ये आहेत
आज तुम्ही सांगा की 20,000 विद्यार्थी जर वायडी झाले, त्यांचं वर्ष वाया गेलं, वंचित राहिले परीक्षेपासून, ते गुन्हेगारीकडे वळतील किंवा दुसऱ्या गोष्टींकडे वळतील. ते वळू नये म्हणून आमचा आज प्रयत्न आहे. आणि याच्यामध्ये सर्वत्व विद्यापीठाची चूक आहे, एरर झालेला आहे, हा विद्यापीठाकडनं आलेला आहे. अर्धी विद्यार्थी हे पास होते कालपर्यंत, आज नापास झालेले आहेत विद्यापीठाने जे एक्झाममध्ये अपडेटेशन केले त्यामुळं. कुलगुरूंना जेव्हा तुमची समिती भेटायला गेली किती वेळा, 6 वेळा गेली? हो, याच्या आधी आम्ही जेव्हा कॅरी ऑनचं यावर्षी मागणी करायला गेलो, तिथं मला एकच मुद्दा मांडायचा आहे, जी कॅरी ऑनची गोष्ट आहे, री एक्झामिनेशनची गोष्ट आहे, AICTच्या रूल बुक मध्ये लिहिलेलं आहे. ह्या गोष्टीवरती थोडी फ्लेक्झिबिलिटी दाखवली पाहिजे. तर काय फ्लेक्झिबिलिटी ह्या गोष्टीवर दाखवत नाहीत. हा मुद्दा जेव्हा कुलगुरूंनी मांडला तेव्हा कुलगुरूंनी हसून हा मुद्दा आम्हाला फेटाळल्यासारखं केलेलं आहे. तर यावरती पण विचार व्हायला पाहिजे आणि कुलगुरूंनी हा लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. काय अडचण काय आहे नेमकी? 8 जुलैला जे प्रोटेस्ट झाला होता त्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली होती युनिव्हर्सिटीने, बट 12 तारखेपर्यंत येणार आहे चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट असं सांगितलं होतं. बट 12 तारखेला काही अपडेट आलेलं नाही. सो आज 14 तारखेला पुन्हा प्रोटेस्ट होतोय आणि विद्यार्थी संतप्त परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यांची मागणी आहे की विद्यार्थ्यांना आणखीन एक संधी द्यायला पाहिजे. ताई, का फेटाळलं जातंय तुमचा, म्हणजे 6 वेळा जेव्हा तुम्ही कुलगुरूंना विद्यापीठ प्रशासनाला भेटता, तुमच्या मागण्या मांडता, काय अडचण आहे त्यांना? काय माहिती ते अडचण त्यांनी आम्हाला सांगत पण नाहीये. काही त्यांनी बोललं तरी पाहिजे, ऍटलीस्ट त्यांनी खाली येऊन त्यांना काय म्हणायचं ते त्यांनी सांगितलं तर पाहिजे. पहिलं त्यांनी खाली तरी आले पाहिजेत ना. एकदा म्हणतात की 10 मिनिट थांबा, 15 मिनिट थांबा, 10 मिनिट 15 मिनिट झाले, कधी येणार त्यांनी, कधी आम्हाला उत्तर देणार आणि कधी त्यांचं डिसिजन सांगणार ते त्यांनी सांगितलं तरी पाहिजे. त्यांनी खाली तरी आले पाहिजेत ऍटलीस्ट. पण अशा पद्धतीने री एक्झाम घेता येते का, म्हणजे हा रूल आहे का? हा, ऑब्विसली असं गेल्या वेळेस पण झाले 2022 मध्ये त्यांनी कॅरी ऑन दिली होती 40,000 लेकरांना. मग मला असं वाटतं यावेळेस का नाही, आम्हाला का नाही? मागच्या वेळेस जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये मी पण स्वतः होतो, पण पोरांमध्ये ऍक्च्युली मेसेज चुकीचा गेला की हे 4 लोक वरती जाऊन सेटलमेंट करून आलेले आहेत. म्हणून जर कुलगुरू खाली येऊन बोलले तर हे बेटर राहील आमच्यासाठी. त्याच्यातून चुकीचा मेसेजही नाही जाणार आणि शिष्टमंडळावर काही जोर पण नाही लागू शकणार. बरं, हे आणखीन विद्यार्थी आहेत. ताई, तुम्ही कुलगुरूंशी भेटायचा बोलायचा प्रयत्न केलाय का? हो, आम्ही त्यांना भेटायचा बोलायचा प्रयत्न केलाय, पण ते खाली यायला काही तयार नाही. आधी आम्ही आलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला 4 दिवसाची मुदत दिली, त्या मुदतीवर त्यांनी काही रिॲक्ट केलं नाही. आता पूर्ण 6 दिवस झाले. आम्ही त्यांना हे पण बोललेलो की त्यांनी आम्हाला काही निर्णय दिला नाही तर आम्ही सगळे इथे उपोषणाला बसू. हे सगळे मुलं आता इथे उपोषणाला बसणार आहे 3 दिवस जर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर निर्णय दिला नाही तर. आणि आमची लास्ट बॅच आहे, याच्यानंतर पॅटर्न चेंज झाला, 2024चा पॅटर्न आलाय. तर आम्ही 2024च्या बॅच मध्ये जाऊन 2019चा पेपर द्यायचे, हा पण रूल यांनीच काढले. अर्थात बऱ्याच अडचणी आहेत विद्यार्थ्यांच्या, टेक्निकल काही गोष्टी आहेत, ते देखील या ठिकाणी विद्यापीठाने सोडवणं अपेक्षित आहे असं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यामुळेच त्यांची मागणी आहे की कुलगुरूंनी खाली येऊन त्यांची मागणी या ठिकाणी ऐकून घ्यावी, त्याच्यावर काही पावलं उचलावी. आणि आत्ता जर आपण बघितलं तर हे विद्यार्थी मुख्य इमारती जिथं कुलगुरू बसतात तिथं अर्थात मी आहे, आणि पलीकडच्या बाजूला जर आपण इथं बघितलं तर हे पोलीस बंदोबस्त, हे सगळे विद्यापीठाचे जे शिपाई आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. आणि अशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी देत हे विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत. अगदी मिकी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.